हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आज गव्हाच्या गोणीचे जे तुकडे असतात ना, त्या तुकड्यापासून खूप असे भन्नाट सारे व्हिडिओ घेऊन आलेले आहे। बघा, खूप जणांकडे असे गोणे असतात, त्याच्यामध्ये काही मोठे स्टोरेज बॉक्स बनवू शकतात, जे भरपूर काही अशा वस्तू बनवू शकतात। तर बघा, काही असे तुकडे असतात, तर काही तुकडे तुम्ही ते फेकून देण्यापेक्षा त्याची आपण वस्तू कशी तयार करणार आहोत ते बघूया। बघा, मी याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे आणि हा आपला छोटा सिंपलसा मेकअप बॉक्स तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकतात मजबूत आहे आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे। चला तर बघूया, हे जे गव्हाच्या गोणीचे छोटे छोटे तुकडे आहे ना, त्याचा मी कसा वापर करून काय काय वस्तू तयार केलेल्या आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, अशा ज्या गव्हाच्या गोणीचे तुकडे असतात ते फेकू नका, याच्यापासूनच खूप सुंदर सुंदर वस्तू तयार करू शकतात। आणि खूप अशा वस्तू आहे की त्या गव्हाच्या गोणीपासून वस्तू आपण ज्या तयार करतो त्या मजबूत असतात। तर त्याच्यासाठी तुम्ही असे जे तुकडे उरतात ना, ते फेकू नका आणि याच तुकड्यांपासून खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करू शकतो। चला तर बघूया, आपण अशा गव्हाच्या गोणीचे जे तुकडे आहे त्याच्यापासून खूप साऱ्या अशा वस्तू तयार केलेल्या होत्या, तुम्हाला मी दाखवते। तर आयडिया नंबर 1, बघा, मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि खाली एक शर्ट होतं जे रंगपंचमीच्या वेळेस खराब झालं होतं, त्याचा मी वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर पूर्ण हा चौकोन आहे 5 गुणिले 5 इंचाचा आणि एक याच्या डिशच्या साहाय्याने गोल वर्तुळ तुम्ही तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्ही डिश घेऊ शकतात, वाटी घेऊ शकतात, एखादा डब्बा घेऊ शकतात, गोल आकार करून घ्यायचा आहे। तर बघा, मी अशी डिश घेतलेली होती आणि त्याच्या आकाराने हे दोन्ही डिझाईन तयार करून घेतली आणि याला मी शिलाई मारून कट करून घेणार आहे। तर बघा, आपण हे 2 वर्तुळ कट करून घेतलेले आहे आणि खूप सिंपलसा हा DIY तयार होतो। याच्यामध्ये तुम्ही हेडफोन काहीही ठेवू शकतात। तर बघा, असं मध्य कट करायचं आहे। कट केल्यानंतर तर हे 2 वर्तुळ आहे ना, या ठिकाणी आपल्याला इथे चेन जोडायची आहे। तर बघा, मी व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे आणि ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्याने काय होतं की आपल्याला जे फिनिशिंग आहे ना, ते छान दिसते आणि आपल्याला टॉप स्टिचही करायचं आहे। तर बघा, इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि पलटी मारून याला टॉप स्टिच करणार आहे। तर बघा, या ठिकाणी मी टॉप स्टिच करून घेते। तर बघा, असे टॉप स्टिच केल्यानंतर आपल्याला हा दुसरा जो भाग आहे तोही व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे, सेम अशाच पद्धतीने। तर या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे व्यवस्थितपणे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच केल्यानंतर ही जी चेन आहे या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे बघा, आपली ही चेन जॉईन झालेली आहे। एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर बघा, आपले हे जे आहे ते जोडून घ्यायचं आहे आणि दुसरा भाग फक्त आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि पूर्ण जे वर्तुळ आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण जे गोल आकारामध्येच आहे त्याच्यात पूर्ण जसं सेम दाखवल्याप्रमाणे असंच फक्त आपल्याला शिलाई मारायची आहे। तर तुम्ही याला डबल शिलाई मारू शकतात, पक्की शिलाईही देऊ शकतात। तर बघा, चेन मी थोडी मध्ये घेतलेली आहे कारण की इथे अटकेल म्हणून आणि पूर्ण याला मी डबल शिलाई देणार आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। बघा, अस्तर म्हणून तुम्ही काही वापरू शकतात। मी एक जुनं शर्ट वापरलं होतं आणि ते रंगपंचमीच्या वेळेस खराब झालं होतं, मी त्याचा अस्तर म्हणून त्याचा वापर केलेला आहे। तर बघा, याचं मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते आणि इतकं सुंदर हा पाऊच तयार झालेला होता, काही आपल्या फक्त गव्हाच्या गोणीचे काही तुकडे असतात त्याच्यापासून। तर बघा, याच्यात तुम्ही छोटासा हा आपला मिनी पाऊच तयार झालेला आहे, त्याच्यात तुम्ही हेडफोन, पैसे काहीही ठेवू शकतात आणि खूप सुंदरसा हा म्हणजे टिकाऊ आपला हा छोटासा मिनी पाऊच तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर आणि तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा। तर बघा, हा आपला छोटासा सिंपलसा पाऊच तयार झालेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये पैसे ठेवू शकता, हेडफोन, जे कॉईन असतात ते भरपूर असं तुम्ही सामान ठेवू शकता जे तुम्हाला गरजेचं वाटेल। आणि हा छोटासा जो पाऊच खूप बनवायला इतका सोपा आहे, अगदीच फक्त आपल्याला गव्हाच्या गोणीचा वापर करून। चला तर बघूया आपली नेक्स्ट आयडिया। त्याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचे जे तुकडे होते त्याचा वापर केलेला आहे। तर बघा, ही गव्हाच्या गोणीचे जे तुकडे होते त्याचे असं मी पूर्ण क्यूट करून घेतलेलं आहे चौकोनी आकारामध्ये। त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवल्यानुसार
तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। आणि हा आपण बनवणार आहोत मेकअप पाऊच, ज्याच्यामध्ये आपण मेकअपचं सामान आपले जे लागतात आपल्याला, बांगड्या, मेकअपचं सामान, फाउंडेशन, ते सगळं आपण या बॉक्समध्ये ठेवू शकतो। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। आणि मी अजून एक पट्टी तयार केली होती 19 गुणिले 4.5 इंचाची, अशी ही पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तयार केल्यानंतर त्याला आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे। तर बघा मी उलटी ठेवलेली आहे चेन, आणि या ठिकाणी त्याला पूर्ण याला शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारल्यानंतर आपल्याला त्याला टॉप टिचही करून घ्यायचं आहे। बघा इथे शिलाई मारून झाली आहे आणि सरळ करून या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे। तर बघा हा ब्लाऊज पीस होता आणि खाली अस्तर म्हणून मी एक गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, आणि शेवट खाली ब्लाऊज पीस होता खराब, त्याचा वापर केलेला आहे। जी ब्लाऊज पीस बघा सिल्की ब्लाऊज पीस असतं त्याचा वापर होत नाही, तर ते ब्लाऊज पीस वापरलेला आहे। तर मी चेन जोडून घेतलेली आहे, आणि बघा या ठिकाणी याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर बघा हा पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे, तर याला समोरासमोरच आपल्याला जोडायचं आहे। हिरवा रंगाकडेच आला पाहिजे। तर बघा मी पिनअपच्या साहाय्याने पिना करून घेणार आहे, आणि पूर्ण याला पिना केल्यानंतरच त्याला शिलाई मारणार आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला असे पद्धतीने पूर्ण याला पिना जोडून घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे। पिनाने काय होतं, जे बॉक्स आपण बनवतो त्याचं परफेक्ट येतं आणि काहीही चुका होत नाही। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या जोडता येईल। तर बघा अशा पिना आपण जोडलेला असेल तर फक्त शिलाई मारायची गरज असते, बाकी सगळं छान फिनिशिंग येऊन जातं। तर बघा मी पिना काढून घेते। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो हा खालचा जो भाग आहे त्याला अजून एक भाग आपण जोडून घेऊया। तर बघा या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे ठेवून उलट्या साईड ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे हा तिन्ही भाग असे हिरव्या रंगाचे एकसारखेच येणार आहे। त्याच्यानंतर फक्त आपल्याला असे हे जे भाग आहे त्याला जोडून घ्यायचं आहे। या ठिकाणी असं ठेवून सरळ अशी शिलाई मारायची आहे। चैनीच्या ठिकाणी डबल शिलाई मारून घ्या आणि रनर ॲड करून घ्या। तर बघा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, आणि हा भाग आपला तयार झालेला आहे। आणि हा जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर मी जी शिलाई आहे, चेन आहे, त्याला छोटेसे बारीकसे थोडेसे कट मारणार आहे, कारण की तो गोल आकारामध्ये व्यवस्थित बसले पाहिजे। तर त्याच्या आधी मी इथे रनर ॲड करून घेते आणि मग शिलाई मारून घेणार आहे, आणि पिनअप करून शिलाई व्यवस्थितपणे मारायची आहे। तर रनर ॲड झाल्यानंतर मी जे बाकी होती त्या ठिकाणी व्यवस्थितपणे शिलाई देत आहे। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, आणि फक्त गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला होता आपण। तुमच्याकडे समजा गव्हाच्या गोणी नसेल तर तुम्ही फॉर्म सीटचाही वापर करू शकतात किंवा प्लॅस्टिक सीटचाही वापर करू शकतात। तर बघा मी ह्या पिना काढून घेतलेल्या आहे, आणि तुम्हाला दाखवते की ही आपली जी बॅग होती किती सुंदर झालेली आहे, मेकअप पाऊच। तर बघा इतका सुंदर हा मेकअप पाऊच झालेला होता। त्याच्यात तुम्ही बांगड्या ठेवू शकतात, मेकअपचं सामान ठेवू शकतात, काहीही ठेवू शकतात। तर बघा इतकं साधं सिंपल पद्धतीमध्ये हा मी मेकअप पाऊच तुम्हाला दाखवलेला आहे, आणि फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून। तर चला तर बघूया आपली नेक्स्ट आयडिया। तर बघा ही आयडिया आपली आहे, याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे। ब्लाऊज पीस आहे आणि याच्यामध्ये आपण डिशचा वापर करणार आहोत। तर बघा अशी एक डिश घ्यायची आहे, जे खालचा जो चौकोनी भाग आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पाहिजे। तर अशी मी घेतलेली आहे, आणि याला पेनाच्या साहाय्याने गोल आखून आणि त्याला कट करणार आहे। तर मी 2 असे वर्तुळे कट करून घेतलेले आहे। कट केल्यानंतर आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला त्याचं माप घेऊया। तर बघा ही जी पट्टी आहे ती कशी घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते। तर हे जे वर्तुळ आहे हे 7.5 इंचाचं मी वर्तुळ घेतलेलं होतं, आणि या ठिकाणी मी एक मार्किंग करून घेतलेली आहे, आणि ती मार्किंगपासून पूर्ण हा वर्तुळ आपल्याला मोजायचा आहे, आणि मोजल्यानंतर परत त्याच मार्किंगपर्यंत यायचं आहे। तर बघा आपला हा 23 इंचची ही मार्किंग झालेली आहे, आणि त्याच्यानुसारच आपल्याला ही पट्टी घ्यायची होती। तर माझ्याकडनं ही पट्टी छोटी झाली, तर मी इथे जॉईनिंग जोडून घेईल नंतरून। तर बघा मी जॉईनिंग करण्यासाठी एक पट्टी अजून तयार करून घेतलेली होती। तर असा आपल्याला हा 23 गुणिले 7 इंचाचा हा भाग आहे। त्याची जी रुंदी आहे ती
उंची जी 7 इंचाची आहे, रुंदी आहे 23 इंचाची, असा हा आपल्याला पट्टा तयार करून घ्यायचा आहे. आणि चेन घेतलेली आहे. चेन ही आपल्याला 16 इंचाची मी घेतलेली होती. पूर्ण इथे शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच झाले आणि शिलाई ही मारून झालेली आहे. त्याच्यानंतर मी जो दुसरा भाग होता तो जोडून घेणार आहे. तर बघा, हा जो भाग आपला बाकी होता तो आहे 7 इंचाचा आणि 8 इंचाचा. तर आपल्याला एवढं लागणार नाही, थोडंसंच लागेल. या ठिकाणी शिलाई मारून एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेणार आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा छोटासा जो पट्टा जॉईन केलेला आहे ना, कंप्लीट आपला हा 23 इंच गुणिले 7 इंचाचा हा पट्टा पूर्ण तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपण निशाणी केली होती त्या निशाणीपासून आणि ही चेनीचा जो भाग आहे तो आपल्याला जोडायचा आहे. तर जोडताना कसं जोडायचं आहे की ही जी शिलाई आहे ही समोरासमोर आल्या पाहिजे. अशाच पद्धतीने हा पट्टा पूर्ण आपल्याला या वर्तुळाला जोडून घ्यायचा आहे. तर सुरुवात करायची असेल तर ही चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला सुरुवात करू शकतो. तर बघा, मी इथे शिलाई घेते आणि असं पूर्ण हा वर्तुळ जोडून घेणार आहे. पण मी काय करते, जोडायच्या आधी याला मी पिनअप करून घेते. म्हणजे पिनअपनी काय होतं की परफेक्ट येतं आणि आपल्याला सोपं जातं. तर बघा, मी पिनअप करून घेतलेलं आहे. नंतर मी एक्स्ट्राचं जे आहे इथे शिलाई मारून हा वर्तुळ जोडून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा जो पाऊच आहे तयार होतो. फक्त आपल्याला दोन्हीही वर्तुळ फक्त जोडायचे आहे आणि नंतर आपल्याला हा जो मेकअप पाऊच आहे तयार झालेला असेल. तर बघा, इतका सुंदर हा पाऊच बनलेला होता. दोन्हीही वर्तुळ आपण जोडले आणि फक्त हँडल बसवले. इतका साधं सिंपलचा हा वर्तुळ तयार झालेला होता आणि खूप सुंदर दिसत होता. याच्यामध्ये फक्त गव्हाच्या गोणीचा मी वापर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि चॅनलवर कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते बी मला सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर माझी इंस्टाग्रामची ID मी टाकलेली आहे. चेक करून मला IDवर फॉलो करा. आणि काही बॅगीविषयी काही विचारायचं असेल तर मला बिनधास्तपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टावर मेसेज करून विचारू शकतात की काय वापरायचं आहे बॅग बनवण्यासाठी. काय मी तुम्हाला सविस्तर सगळं दाखवू शकते त्या इंस्टाग्रामच्या IDवर. तर मी कसे बॅग बनवते, कितला विकते, काय सगळं मी तुम्हाला तिथे सविस्तर सांगू शकते. तर बघा, खूप सुंदरसा हा बॅग आपला तयार झालेला होता आणि मी तिन्ही आयडिया फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून बनवलेला आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ माझा बघितला असेल तर त्याच्यासाठी खूप थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. परत असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. बघा, आपण ब्लाऊज पीसचा एक तुकडा घेतलेला आहे. गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे अस्तर म्हणून आणि एक साधं सिंपलचा ब्लाऊज पीस. तर बघा, हा आपल्याला चौकोनी आकाराचा हा पीस तयार करायचा आहे. त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. तर ही जी 11 इंचाची जी साईज आहे त्या ठिकाणी आपल्याला चेन उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी ही चेन जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याला पलटी मारून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने त्याला सरळ असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि बघा, मी गव्हाची गोणीला अटॅच केल्यानंतर मी अशी शिलाई मारलेली आहे. कारण की ब्लाऊज पीसवर असे चौकोनी आकाराचे छोटे छोटे बॉक्स होते. तर मी त्याच पद्धतीने असं छानपैकी एक लुक यावं म्हणून तर तिरके असे वाकडे तिकडे शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर चेन आपल्याला दुसरीही साईडला जोडून घ्यायची आहे. सरळ अशी व्यवस्थित ठेवून पूर्ण याला शिलाई मारायची आहे आणि पलटी करून त्याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्याकडे असे सिल्की ब्लाऊज असतील तर तुम्ही त्याचा वापर करून खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करू शकतात घर बसल्या. नाही आपल्याला मार्केटमधून घ्यायची गरजेचं आहे. कारण की बघा, मार्केटमधल्या वस्तू ज्या आहे ना त्या जास्त दिवस टिकती नाही. पण तुम्ही ज्या स्वतः बनवलेल्या वस्तू ज्या आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा तुम्ही वापर करायला असाल तर ती वस्तू खूप दिवस टिकते. माझे काही स्टोरेज बॉक्स आहे मी बनवलेले, कमीत कमी आता 4-5 वर्ष झाले असेल आणि त्या अजूनही ते माझ्या बरोबर आहे, व्यवस्थित आहे.
कारण की त्याच्यात मी मजबूतपणे गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि जाड कपडा वापरलेला होता, त्याच्यामुळे त्या बॅगी सुंदर आहे. तर बघा आपल्याला याला चेन जोडून झाल्यानंतर याची मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला ही मार्किंग आणि ही चेन समोरासमोर आली पाहिजे आणि व्यवस्थितपणे त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि बघा हे जे कॉर्नर असतात ना, या ठिकाणी आपल्याला कट करायचे आहे. तर मग कसे कट करायचे आहे की 1.5 इंचाचा असं बॉक्स बनवणार आहे. तर बघा हे जे बॉक्स आहे ते चारही कॉर्नरला मी करून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने चारही कॉर्नरला मी हे जे बॉक्स आहे ते तयार करून घेणार आहे. आणि हे बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला फक्त या बॉक्सला कट करायचं आहे. खूप सुंदरसा असा आपला छोटासा गव्हाच्या गोणीपासून तयार झालेली ही जी वस्तू आहे ती छान दिसणार आहे. तर बघा हे मी कट करून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर काय करायचं आहे, ही जी साईड आहे याला आधी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीही साईडना. आणि एक्स्ट्राचा जे कपडा उरतो, चेन उरते ती कट करायचं आहे. बघा शिलाई मारून झाल्यानंतर ही जी कॉर्नर आहे त्याला फक्त असे पकडायचं आहे आणि शिलाई मारत चालायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने जे कॉर्नर आहे ते पकडून घ्यायचे आहे आणि शिलाई मारायची आहे. प्रत्येक कॉर्नरला शिलाई अशाच पद्धतीने मारून घ्यायची आहे. तर बघा मी तुम्हाला एक करून दाखवते. ते फक्त कॉर्नर पकडायचे आहे आणि शिलाई मारायची आहे. खूप सुंदरसा हा DIY तयार होतो. तुम्ही याच्यामध्ये तुमचं मेकअपचं सामान, काही असे छोटे मोठे वस्तू या मेडिसिन असेल ते, फाउंडेशनचे डबे असतील ते तुम्ही काहीही ठेवू शकतात. तर बघा खूप सुंदरसा हा आपलं हे जे कॉर्नर आहे ते पूर्ण याला कॉर्नरला आपण शिलाई मारून घेऊया. तर बघा कॉर्नरला शिलाई मारून झालेली आहे आणि मी याचं फायनल लुक दाखवते. बघा खूप सुंदरसा हा छोटासा मिनी पाऊच आणि मिनी पॉकेट तयार झालेला आहे. त्याच्यात तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान, बांगड्या बिंगड्या आणि काहीही ठेवू शकतात. तर बघा आपण फक्त जे गव्हाची गोणीचा वापर केलेला आहे तर त्याचा वापर करून तुम्ही असे सामान तयार करू शकतात. घरगुती असं आहे, याच्यामध्ये काही 1 रुपयाची खर्चायची गरज नाही.